Hello, on 28th July 2024, I traveled from अलिबाग टू ठाणे. 28 जुलै 2024 रोजी मी अलिबाग ते ठाणे असा कारने प्रवास केला. त्यातल्या खंडाळे गाव ते तीनविरा धरण परिसर या भागाचं चित्रीकरण मी केलेलं आहे, ते सादर करतो आहे. खंडाळे हे अलिबागपासून सुमारे 2.5 किलोमीटरवर आहे आणि हा साधारण 7-8 किलोमीटरचा हा प्रवास आहे फक्त. परंतु फार सुंदर असा निसर्ग या भागात आपल्याला बघायला मिळतो. खंडाळे इज अराउंड 2.5 kilometer from Alibag and I have covered a distance of around 7-8 kilometers from Khandale to Teenvira Dam. So this is very picturesque route, especially in monsoon season, because you can find greenery and greenery everywhere. It's a chord ghat section of around 3.5 kilometer to 4 kilometer distance. छोटा घाट या रस्त्यावर लागतो आणि फार सुंदर परिसर आहे. विशेषतः पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ नजरेत भरते आणि हे असे वळणावळणाने जाणारे रस्ते. या रस्त्याने जाताना फार मजा येते. फक्त ड्रायव्हिंग करताना आपण काळजी घेणं आवश्यक आहे. आपण आता खाली जाणार आहोत. वी आर डिसेंडिंग नाऊ. वन हॅज टू बी व्हेरी केअरफुल वाईल ड्रायव्हिंग एनी व्हेकल, let it be 2-wheeler or a 4-wheeler. Utmost care is required on curved roads. या अशा वळणावळणाच्या रस्त्यांवरती काळजी घेत वाहन चालवणं फार आवश्यक आहे. मग तुम्ही 2-wheeler चालवीत असा किंवा 4-wheeler, अचानक समोर कोणी येऊन उभा टाकू शकतो. वळणांवरती हॉर्न देणे आवश्यक आहे. हे कार्ले खिंड आली, हा बसस्टॉप आता येईल पुढे. हा सगळा घाट रस्ता आहे, सुमारे 3 किलोमीटर लांबीचा, पण फार सुंदर भाग आहे. उजव्या बाजूला डोंगर आणि डाव्या बाजूला छोटी दरी आहे. फार कठीण असा घाट नाही, पण अशी वळणं आहेत थोडीशी. 4-5 वळणं ही महत्त्वाची आहेत. मध्ये ते काही खड्डे दिसत आहेत. बाकी एकूण रस्ता उत्तम आहे. रोड कंडिशन इज व्हेरी नाईस, ॲटलिस्ट ॲट प्रेझेंट. सो दिस इज कार्लेखिंड बस स्टॉप. डाव्या बाजूला रस्ता गेला तो आशिरे, साळावकडे किंवा अलिबाग रेवस रस्त्याला तो चोंडी जवळ जाऊन मिळतो. या कोपऱ्यावरती थोडा बाजार आहे. अँड दिस इज अ बस स्टॉप ॲट लेफ्ट साईड. व्हेरी फ्यू शॉप्स आर अवेलेबल ॲट दिस जंक्शन. Little further, this is a petrol pump is available. या रस्त्यावर काही हॉलिडे होम्स आता झालेले आहेत. व्हेरी फ्यू हॉलिडे होम्स आर देअर.
उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही या रस्त्याने गेलात तर इकडे बरेच विक्रेते बसलेले असतात, मुख्यतः आंबे विकायला, कांद्याच्या माळा विकायला. तोही एक व्हिडिओ पूर्वी मी बनवलेला आपल्याला माझ्या श्रीपाद आगाशे या चॅनेलवर दिसेल. मस्त हिरवळ आहे, रस्ताही फार छान आहे. हा उकडला की मग जबरदस्त उकडतो, परंतु सध्या तरी स्थिती फारच चांगली आहे. अशी काही थोडीशी भातशेती आपल्याला दिसून येते, पण हा भाग मुख्यतः डोंगराळ आहे. आपण या इथे शेवटी तीनविरा धरण आहे, तिथे थांबूनही धरणावरती काही वेळ काढता येतो. आणि 3-4 दुकानं आहेत, त्या तिथे प्रसिद्ध असा वडापाव खाता येतो, चहापान करता येतं. At our end of this video there is a Teenvira dam. One can take a halt there for a while and enjoy the reservoir view. And it's a good spot for a driver too, for a rest. So this is at right side Teenvira dam. तर आता मी इथे थांबत आहे. उजवीकडे तीनविरा धरण आहे. आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर व्ह्यूइंग दिस व्हिडिओ.